नाशिकमध्ये भोंदू खरात याचं प्रकरण 49 दिवस झाले नाशिकमध्ये सुरू आहे आणि गेल्या अनेक दिवसापासून त्याच्यावरती गुन्हे दाखल झालेले आहे। हे गुन्हे नाशिक जिल्ह्यात तसेच नाशिक जिल्ह्याबाहेर देखील झालेले आहे। नाशिक जिल्ह्याबाहेर एकूण त्याच्यावरती 17 गुन्हे दाखल झालेले आहेत। त्यापैकी 8 हे गुन्हे लैंगिक शोषणाचे असून यामध्ये 2 गुन्ह्यांमध्ये दोष आरोपपत्र हे नाशिक न्यायालयात हजर करण्यात आलेले आहे। एसआयटीच्या वतीने एसआयटीने संपूर्ण तपास करत 105 साक्षीदारांचा साक्ष घेऊन त्या ठिकाणी दोष आरोपपत्र हे 2 गुन्ह्यांचं दाखल करण्यात आलेलं आहे। तरी यामध्ये आपल्याला बघावयास मिळतं 15 गुन्हे अद्यापपर्यंत बाकी आहे। बाकीच्या गुन्ह्यांचा तपास सुरू असल्याचं देखील एसआयटीच्या वतीने सांगण्यात येत आहे। 17 मार्च रोजी भोंदू अशोक खरात याला अटक करण्यात आली आणि संपूर्ण राजकीय क्षेत्रात वर्तुळात ही संपूर्ण एक मोठा भूकंपच बघावयास मिळाला। राजकीय क्षेत्रामध्ये याची मोठी चर्चा होती। राजकीय अनेक बड्या हस्तींचा यामध्ये सहभाग होता। रुपाली चाकणकर यांचा मोठा सहभाग असल्याचं त्या निदर्शनास आलं। काही फोटो काही व्हिडिओ रुपाली चाकणकर यांचे व्हायरल झाले। त्यानंतर चंद्रकांत पाटलांचे देखील दर्शन करतानाचे फोटो व्हायरल झाले। त्यानंतर एकनाथ शिंदे यांचं शिवनिका संस्थान येथे येणं असेल। शिवनिका संस्थान या ठिकाणी आल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवनिका संस्थानला जी उभारी मिळाली, त्यानंतर प्रसिद्धी मिळाली, त्या प्रसिद्धीचा सहभाग मोठा होता। यानंतर शिवनिका संस्थान येथे चाललेला जो कारभार होता त्यावरती 105 कोटी रुपये तर 110 कोटी रुपयापर्यंत सरकारी मालमत्तेची खर्च असेल। हे सर्व जर प्रकार बघितला तर यामधून ते गुन्हे दाखल होत गेले। गेल्या 7 दिवसानंतर त्याच्यावर 17 मार्च नंतर त्याच्यावरती 7 गुन्हे 10 दिवसात दाखल झाले आणि सर्व जर प्रकार बघितला तर त्याच्यात एकंदरीत 17 गुन्हे दाखल झालेले आहे आणि त्यामध्ये लैंगिक शोषण असेल, अत्याचार असेल, तसेच फसवणूक असेल, लुबाडी असेल, भोंदूगिरीच्या नावावरती त्यांनी लुटलेले लोकांना असेल, तसेच अंधश्रद्धेच्या नावावरती त्यांनी लोकांची फसवणूक केली, असे गुन्हे दाखल झालेले आहे। एकंदरीत जर प्रकार बघितला तर 2 गुन्ह्यांचं चार्जशीट हे 60 दिवसाच्या आत दाखल करायचं असतं। त्या 2 गुन्ह्यांचं चार्जशीट हे 60 दिवसाच्या आत पोलिसांनी कोर्टात हजर केलेले आहे आणि त्यानंतर हा सर्व प्रकार समोर आता नेमकं समोर काय येतं हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। 105 जणांच्या साक्षीमध्ये नेमकं काय घडलं, एसआयटीच्या चौकशीमध्ये काय झालं हे देखील तेजस्विनी सातपुते ह्या एसआयटीच्या त्या तपास करत आहे आणि ह्या तेजस्विनी सातपुतेंनी अतिशय कठोर कसून चौकशी करत भोंदू अशोक खरात याचं पितळ पांढरं केलं आणि संपूर्ण नाशिकला भोंदूगिरीतून मुक्तता तसंच महाराष्ट्राला मुक्तता दिली। परंतु अनेक राजकीय नेत्यांचा यामध्ये सहभाग आहे। गेल्या काही दिवसापूर्वी रुपाली चाकणकर या देखील एसआयटी ऑफिसला चौकशीसाठी हजर झाल्या होत्या, परंतु त्यांनी सांगितलं का माझे काही फेक नावाने माझ्या फेक अकाउंट देखील ओपन करण्यात आलेले होते। त्यांच्या बहिणीच्या नावाने देखील 100च्या वर फेक अकाउंट होते। नेमकं ह्या अकाउंटचा प्रकार काय, काही गोष्टी राजकीय दबावापोटी लपवल्या जात आहे का, काही राजकीय दबावापोटी काही गोष्टींना सहारा दिला जात आहे का, हा देखील संशय वर्तविला जात आहे। भोंदू अशोक खरात याचं प्रकरण अतिशय गंभीर आहे। त्याचे हजारोच्या कोटीच्या घरात प्रॉपर्टी आहे। काही लोकांकडून बोललं देखील जातं का शाहरुख खान हा जो ऍक्टर आहे त्या ऍक्टरच्या पेक्षा जास्त कमाई ही भोंदू अशोक खरातची प्रॉपर्टी असल्याचं देखील यावेळेस निदर्शनास आलेलं आहे। व्हिडिओच्या माध्यमातून त्याची चौकशी करण्यात आली। अनेक ठिकाणी 250च्या वर गाड्या पाठवत अनेक ठिकाणी चौकशा महाराष्ट्रामध्ये प्रॉपर्टीच्या ईडीच्या माध्यमातून अशोक खरातच्या करण्यात आल्या। त्यामध्ये नाशिकच्या तृप्तबाला या बंगल्याची देखील चौकशी करण्यात आली। या ठिकाणी असलेल्या 2 क्लास 1 गाड्या त्या ठिकाणी नामवंत कंपनीच्या ब्रँडेड गाड्या देखील होत्या, त्या देखील सील करण्यात आल्या। एकंदरीत जर प्रकार बघितला तर यामध्ये एक गोष्ट लक्षात आली, पुणे येथील उद्योजक असलेल्या एका उद्योजकाला लुटून त्यांनी ब्रँडेड गाड्या देखील त्या उद्योजकाकडून गिफ्ट म्हणून घेतलेल्या होत्या, ते देखील गोष्ट निदर्शनास आलेली आहे। एक सिन्नर एमआयडीसी मध्ये देखील त्याचा सहभाग आहे। सिन्नर एमआयडीसीचे काही संचालक मंडळ असेल, अध्यक्ष असेल, यांचा देखील सहभाग असल्याची बाब काही दिवसापूर्वी आर्थिक व्यवहारात सहभागी असल्याचे निदर्शनास आलेले आहे। अनेक ठिकाणी ह्या बाबी लक्षात आल्या। अशोक खरात याच्या पत्नीने देखील अशोक खरातला अटक केल्यानंतर देखील 2 दिवसानंतर त्यांनी खरेदी केल्याची देखील बाब समोर आलेली आहे आणि एक आत्ताची ताजी घटना ती बघवायला मिळते। नाशिकला कुंभमेळा असल्याने रिंग रोड होत आहे आणि रिंग रोड बाधित क्षेत्रामध्ये अशोक खरातची अनेक प्रॉपर्टी ही रिंग रोड बाधित होत आहे। त्याला तो जेलमध्ये असताना देखील त्याच्या नावावरती हजारो कोटीची प्रॉपर्टी असताना देखील आता पुन्हा कोटीची प्रॉपर्टी नाशिकमध्ये सरकारच्या वतीने त्याची अधिग्रहण करत त्याच्या नावावरती ते पैसे
टाकणार असल्याची देखील बाब समोर आलेली आहे। त्यामध्ये काही अधिकारी देखील पार्टनर असल्याची देखील बाब निदर्शनास आलेली आहे। तरी यामध्ये एक बाब लक्षात येते का अशोक खरात याचे जे 2 गुन्हे आहेत त्याचं चार्जशीट आता न्यायालयात हजर करण्यात आलेले आहे एसआयटीच्या वतीने आणि आता देखील सुनावणी सुरू आहे। आता देखील अनेक ठिकाणी त्याला अनेक वेळा पोलिस ताब्यात घेत आहे। सिन्नर असेल, राहाता असेल, नाशिक असेल, नाशिकच्या सरकारवाडा पोलीस स्टेशन येथे अनेक गुन्हे दाखल आहे। तसेच सिन्नर येथे काही गुन्हे दाखल आहे, राहाता येथे काही गुन्हे दाखल आहे। एकूण 17 गुन्हे हा अशोक खरातवरती दाखल आणि या 17 गुन्ह्यांचा तपास अद्यापपर्यंत सुरू आहे। यामध्ये 2 गुन्ह्यांचा तपास होऊन ते चार्जशीट देखील दाखल करण्यात आलेला आहे। हे सर्व जर प्रकार बघितला तर यामध्ये अशोक खरात हे याचा पाय अजून खोलात रवत चाललेला आहे आणि अशोक खरात हा आरोपी अंधश्रद्धेच्या नावावरती लोकांची फसवणूक करत होता हे निदर्शनास आलेलं आहे। नेमका आता न्यायालय काय भूमिका बजावतं हे तितकंच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। बाकीच्या गुन्ह्यांमध्ये एसआयटी अजून चार्जशीट दाखल करणार आहे, चार्जशीट हजर करणार आहे आणि त्यामध्ये देखील किती जणांची साक्ष होणार, त्यामध्ये काय सादर करतो हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन सुदामसह अमोल जाधव, नवराष्ट्र, नाशिक।